आणि आता एक मोठी बातमी, शरद पवार हे शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। शरद पवार शिर्डीतील साई मंदिरात पोहोचलेत। त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे देखील असल्याचं कळतंय। राष्ट्रवादीचं खरं तर शिर्डीत 2 दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार हे शिर्डीमध्ये दाखल झालेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हरीश, प्राजक्त आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचं 2 दिवसीय अधिवेशन शिर्डीमध्ये सुरू आहे आणि आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे। खरं तर काल जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर कुठेतरी वादग्रस्त जे वक्तव्य श्रीरामांबद्दल केलं त्यामुळे वाद निर्माण झालेला आहे। एकीकडे भारतीय जनता पार्टी असेल किंवा हिंदुत्ववादी संघटना असतील या आक्रमक झालेल्या आहेत की देवदेवतांविषयी बोलताना आपण आपल्या सभ्यता पाळली पाहिजे किंवा सांभाळलं पाहिजे। आता मात्र दुसरीकडे शरद पवार आता स्वतः देवदर्शन किंवा साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीमध्ये पोहोचलेले आहेत। आजच्या दिवसाची सुरुवात जी आहे ती साई दर्शनाने त्यांनी केलेली आहे। काही वेळापूर्वीच ते मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे देखील आहेत। मंदिरामध्ये ते आता दर्शन घेत आहेत। साईबाबांची पाद्यपूजा करून शिर्डी माझे पंढरपूर ही एक छोटेखानी आरती त्या ठिकाणी केली जाईल आणि त्यानंतर साधारण 10 वाजता या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। तर दुसरीकडे आज हिंदुत्ववादी संघटना देखील आक्रमक झालेल्या आहेत आणि ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधामध्ये आंदोलन करताना दिसत आहेत। गुन्हा देखील त्यांच्या विरोधात दाखल केला जाणार आहे। रोहित पवारांनी देखील ट्विट करून असं म्हटलंय की नको त्या गोष्टीवर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातले जे प्रश्न आहेत यावरती बोललं पाहिजे। त्यामुळे आता जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्याबद्दल आज शरद पवार देखील आपली काही भूमिका मांडतात का, काय बोलतात का हे देखील बघावं लागणार आहे। थोड्याच वेळात ते जे अधिवेशन जे सुरू आहे, जे शिबिर सुरू आहे त्या ठिकाणी पोहोचतील आणि आज शरद पवारांच्या भाषणानंतर या शिबिराचा समारोप होणार आहे। बरं हरीश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।